नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बटाट्यापासून अतिशय भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी बनवतोय, जी की अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होते, झटपट तयार होते. त्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि रेसिपीसुद्धा तितकीच पौष्टिक आहे. घरामध्ये उपलब्ध होणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होणारी आहे. चला मग मंडळी, याचं काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आला असेल ना, तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. चला मग वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पहा, इथे ना मी एक बटाटा घेतलेला आहे. बटाटा व्यवस्थित सोलून घेतला, म्हणजे याची साल काढून घेतली. त्यानंतर बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पातळसर आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. आता याला असंच पाण्यामध्ये ठेवून देऊया, जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही. तोपर्यंत इथे आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. जसे की इथं मी घेतलेला आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा, कोबी, शिमला मिरची. या सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ॲड करू शकता, जेणेकरून पदार्थ आणखीनच पौष्टिक बनेल. तर कोबी घेतलेला आहे. कोबी आपल्याला उभ्या आकारामध्ये पातळ पातळ चिरून घ्यायचा आहे. भरपूर अशा भाज्या घातल्यामुळे आपला हा पदार्थ खूपच चविष्ट आणि पौष्टिक होणार आहे. कोबीसुद्धा इथे आपण पातळसर असा चिरून घेतला. त्यानंतर कोबी आपल्याला असा सुट्टा म्हणजे मोकळा करून घ्यायचा आहे. आता आपण शिमला मिरचीसुद्धा बारीक बारीक अशी चिरून घेऊया. कांदे चिरून घेऊया. छोटे कांदे असल्यामुळे 3 घेतलेत. एकच मोठा कांदा वापरला तरी पण चालेल. कांदासुद्धा आपल्याला उभ्या आकारामध्ये पातळ असा चिरून घ्यायचा आहे. आणि कांदा चिरल्यानंतर कांदासुद्धा सुट्टा करून म्हणजे मोकळा करून घ्यायचा आहे. सर्व भाज्या पहा इथे आपल्या व्यवस्थित अशा चिरून झालेल्या आहेत. आता जो आपण बटाटा किसून घेतला होता ना, यामधील पाणी काढून टाकायचं आहे. आता यामध्ये सर्व चिरलेल्या भाज्या आपल्याला घालायच्या आहेत. पहा, अशा भरपूर भाज्या घातल्यामुळे आपला पदार्थ चविष्ट बनतो. बऱ्याच वेळेस काय होतं ना, लहान मुलंसुद्धा भाज्या खात नाहीत. मग त्यावेळेस असा हा पदार्थ बनवा. आता यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे, हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचे, थोडासा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून यामध्ये घालूया. थोडीशी कसुरी मेथी चोळून घालायची आहे. यामुळे पदार्थाला चव खूप छान येते. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपण मीठ घातलं आहे ना, त्यामुळे पहा या भाज्यांना ना व्यवस्थित असं पाणी सुटायला लागतं. पहा, अशा प्रकारे या भाज्यांना पाणी सुटलेलं आहे, पाहू शकता. आता हा पदार्थ बनवताना आपल्याला यामध्ये अजिबात जरासुद्धा पाणी वापरायचं नाही. या पाण्यामध्येच आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. पहा किती भाज्यांना पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण घालूया तांदळाचं पीठ. अर्धी वाटी तांदळाचं पीठ इथं मी घेतलेलं आहे. गरजेप्रमाणे थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही. या भाज्यांना पहा पाणी सुटलेलं आहे, त्यामध्येच हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर याऐवजी तुम्ही ते ज्वारीचं पीठ वापरू शकता. तर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात, मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. पहा, इथे आपण सर्व पीठ आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अशा स्वरूपाचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. अजिबात आपण यामध्ये जरासुद्धा पाणी घातलेलं नाही. आता लगेचच हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तयार केलेलं हे पीठ आपल्याला थोड्याशा प्रमाणात हातावरती घ्यायचं आहे. असा गोल गोळा बनवून घ्यायचा आणि हलका प्रेस करायचा, म्हणजे आपण टिक्की बनवतो ना, तशा स्वरूपाची याची टिक्की बनवून घ्यायची आहे. पण जरा पातळ ही टिक्की आपल्याला बनवून घ्यायची आहे. थोडंसं हातावरती असं प्रेस करून घ्यायचं आहे. पहा, अशा पातळ पातळ आपण टिक्की बनवून घेऊया. तर आज आपण भरपूर अशा भाज्या वापरून पौष्टिक अशी हे कटलेट किंवा टिक्की बनवतो. याला तुम्ही टिक्की म्हणू शकता, कटलेट म्हणू शकता किंवा अशा पॅटीसुद्धा म्हणू शकता. पण हे टिक्कीपेक्षा ना असं पातळ थापून घ्यायचं आहे. टिक्की जरा जाड असते, तर तसं नाही ठेवायचं. आपल्याला थोडंसं पातळसर अशा स्वरूपामध्ये ही टिक्की बनवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण उरलेल्या सर्व मिश्रणाच्या टिक्की म्हणजे या पॅटी बनवून घेऊया.
असं पातळसर याला प्रेस केल्यामुळे हे पटकन भाजलंही जातं, सोबतच एकाच वेळेस आपण भरपूर अशा टिक्की तव्यावरती भाजू शकतो. अशा पद्धतीने आपण इथे सर्व टिक्की बनवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. गॅसवरती तवा ठेवूया. यावरती तेल घालायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. अगदी कमीत कमी तेलामध्ये आपला हा पदार्थ तयार होतो. अजिबात तेलकटसुद्धा होत नाही आणि पौष्टिकही बनतो. तव्याला तेल लावून घेतलं. आता तयार केलेलं आपल्या हे कटलेट आहेत, आपण अशा पद्धतीने तव्यावरती ठेवून देऊया. एकाच वेळेस आपण हे सर्व कटलेट तव्यावरती भाजून घेऊ शकतो, त्यामुळे झटपट भाजले जातात आणि आपला वेळही वाचतो. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही झटपट असा हा नाश्ता बनवू शकता. यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी 10 मिनिटामध्ये आपला हा पदार्थ तयार होतो. पहा, आपण सर्व कटलेट तव्यावरती ठेवून दिलेले आहेत. आता मध्यम गॅसवरती आपल्याला हे कटलेट भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं वरून तेल सोडून घेऊया. मध्यम गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून हे कटलेट्स आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजले जातात. यामधील बटाटा आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि हे कटलेट छान खमंग असे भाजले जाते. पहा, 2 ते 3 मिनिटानंतर वरून थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हे कटलेट्स पलटवून घ्यायचे आहेत. पहा, खालच्या बाजूने व्यवस्थित भाजले गेलेले आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे कटलेट भाजून घेऊया. पहा, इथे कटलेट्सला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. दुसऱ्या बाजूने पण आपण याला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. चवीला इतके मस्त लागतात ना, तुम्ही एकदा जर बनवलं ना, आठवड्यातून 3 वेळा तरी नक्कीच बनवून खाल. इतकं चविष्ट हा पदार्थ आहे, पौष्टिक आहे. जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर वेट लॉससाठी सुद्धा ही रेसिपी खूपच जास्त उपयुक्त आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पोटभरीची सुद्धा आहे. पहा, इथे आपण सर्व कटलेट दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. आता आपण तव्यावरून हे कटलेट काढून घेऊया. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपल्या अशा मोठ्या 6 टिक्की तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल ना, तर साहित्याचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. मस्त अशा आपल्या भरपूर भाज्या घालून व्हेज कटलेट तयार झालेला आहे. लहान मुले भाज्या खात नसतील तर त्यांना टिफिनला असे कटलेट देऊन पहा, नक्कीच ते जरूर आवडीने खातील. पहा, ही टिक्की दिसायला किती छान दिसते ना, त्यापेक्षा चवीलाही खूपच अप्रतिम झालेली आहे. आता मी तुम्हाला तोडूनही दाखवते. पाहू शकता, आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजलेली आहे. या टिक्की तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल ना, एक लाईक जरूर करा आणि आताच घरगुती भोजन चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेलायकॉन पण प्रेस करा. चला मंडळी, आपण भेटूया आपल्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. चला मग, बाय बाय.